नमस्कार मित्रांनो, मी सुशील माडी. आपले नंदाभवानी कम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर जसं की मित्रांनो, तुम्हाला माहिती पडलंच असेल की आता रेशन कार्डचे KYC करणे हे कंपल्सरी आहे. तर सर्व तहसीलदारांनी आदेश जारी केले आहेत की ज्या रेशनधारकांचे KYC नसेल तर असा रेशनधारकांचा पुरवठा हा बंद करण्यात येईल. तर मित्रांनो, लवकरात लवकर सगळ्यांनी रेशन कार्डची KYC करून घ्यावी. तर मित्रांनो, रेशन कार्डची KYC करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. जसं की एखाद्या वेळेस रेशन दुकानदाराकडे आपण जेव्हा जातो तेव्हा गर्दी असते किंवा एखाद्या वेळेस सर्व्हर डाऊन असतो. अशा विविध कारणांमुळे आपल्याला KYC करण्याला अडचण येत असते. तर मित्रांनो, त्यानंतर दुसरे कारण असं की आपले बरेच जे फॅमिली मेंबर असतात की ज्यांचे रेशन कार्डमध्ये नाव आहेत पण ते काही कारणास्तव गावाला आहेत किंवा येऊ शकत नाही. अशांना तेवढ्या कारणासाठी बोलवणं म्हणून आपल्याला थोडं अवघड वाटतं, म्हणून आपण त्यांची देखील KYC पेंडिंग असते. तरी वारंवार आपल्याला रेशन दुकानदार यांच्याकडनं कळवण्यात येते की तुम्ही लवकरात लवकर KYC करा, नाही तर तुमचं रेशन बंद होईल. तर मित्रांनो, या सर्वांना एक उत्तम पर्याय म्हणून गव्हर्नमेंटने एक ॲप लॉन्च केलं आहे. तर तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओचा डेमो करून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजवणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तर मग मित्र, चला आपण जाऊया रेशन कार्डची KYC कशी करायची. तर मग मित्रांनो, रेशन कार्डची ऑनलाईन KYC करण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याकडे एक अँड्रॉईड मोबाईल असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड लागेल. आधार कार्ड हे अपडेट असणं आवश्यक आहे. अपडेट म्हणजे त्यामध्ये आपला मोबाईल नंबर, लेटेस्ट मोबाईल नंबर हा अपडेट असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता मोबाईलमधून KYC कशी करायची, तर मी तुम्हाला त्याचा लाईव्ह डेमो दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण तो व्हिडिओ ॲज इट इज आपण फॉलो करू शकतात. ज्या पद्धतीने मी समजवेल त्या पद्धतीने आपण केल्यास आपली ही KYC ही यशस्वीरित्या होऊन जाईल मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण जाऊया मोबाईल व्हिडिओच्या डेमोकडे. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये रेशन कार्डची KYC कशी करायची आता आपण डेमो बघूया. सर्वात आधी प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्च बारमध्ये मेरा KYC असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला हे पहिल्या नंबरला हे ॲप्लिकेशन येईल, मेरा KYC म्हणून. त्या ठिकाणी बघा बायोमॅट्रिकचा लोगो दिसतो आहे. तर या ठिकाणी माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे, म्हणून मी हे ॲप काही इन्स्टॉल करणार नाही. तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यानंतर त्यानंतर दुसरा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्या ॲपचं नाव आहे आधार फेस ID. तर आधारचा लोगो दिसेल आणि या प्रकारे त्या ॲपचा इंटरफेस दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो, आधार फेस ID म्हणजे गव्हर्नमेंटने एक नवीन प्रणाली लॉन्च केली आहे की आता बरेचसे काही आधार व्हेरिफिकेशन हे फेस IDने रीड केले जातात. तर त्यामधलं हे ॲप आहे. तर हे दोघंही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. दोघंही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आता तुम्ही तुमचं जे मोबाईलमध्ये मेरा KYC ॲप इन्स्टॉल झालं असेल त्याला ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर इथं सुरुवातीला मेरा KYC असं नाव येईल. त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला ॲपचं दिसेल. सगळ्यात वरती तुम्हाला इथं स्टेट सिलेक्ट करायचं. तर आपण आपला स्टेट सिलेक्ट करूया, महाराष्ट्र. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन ॲक्युरेसीला प्रॉब्लेम येतो म्हणून परत एकदा करायचं आहे. आता झालं. तर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायला सांगतो आहे मित्रांनो. तर आपला आधार नंबर टाकतो. या ठिकाणी मी माझा आधार नंबर टाईप करतो आहे आणि त्याला हाईड करतो आहे की बाबा फॉर द रिझन सिक्युरिटी. त्यानंतर जनरेट OTP केल्यानंतर काही वेळात आपल्याला आपल्या आधार रजिस्टर मोबाईलवर OTP येईल. हा बघा आला. हा OTP इथं या ठिकाणी टाकायचा आहे. आता तुम्हाला माझी स्वतःची करून दाखवतो आहे KYC. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी खाली जे कॅप्चर दिलं असतं ते कॅप्चर अतिशय व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, माझं नाव पूर्ण डिटेल या ठिकाणी ओपन झाले आहे. आता माझी तर KYC ऑलरेडी इथं येस दाखवते, पण तरी देखील मी तुम्हाला करून दाखवतो की KYC कशी होते. तर मित्रांनो, या ठिकाणी खाली जे ग्रीनमध्ये ब्ल्यू लाईनमध्ये फेस KYC टॅब दिसतोय
त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी ही कन्सर्ट रिक्वेस्ट येईल आपल्याला की मी ही जी माहिती देतो आहे आधारला आधारमध्ये सबमिट करण्यासाठी माझी पूर्वपरवानगी आहे. तर ॲक्सेप्ट म्हणायचं आहे. ॲक्सेप्ट म्हणाल्यानंतर असा या ठिकाणी लोगो ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्या डोळे ब्लिंक करायचे असे. जसा ग्रीन झाला म्हणजे आपली KYC झाली. तर बघा मित्रांनो, मला मेसेज येऊन गेला आहे की KYC रजिस्ट्रेशन सक्सेसफुली. तर अशा प्रकारचं जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत KYC झालेली नाही असं समजायचं मित्रांनो. KYC झाल्यानंतर एखाद्या वेळेस ज्याचं आधारमध्ये आणि लेटेस्ट चेहऱ्यामध्ये तफावत असेल अशा व्यक्तींना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून शक्यतोवर ज्यांनी आधार अपडेट केलं नसेल तर त्यांनी आधार अपडेट करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे KYC करायची. तर मग मित्रांनो, रेशन कार्ड KYC विषयी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, रेशन कार्ड KYC विषयीची माहिती कशी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. तुमच्या कमेंट केल्याने आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळत असते. तसेच रेशन कार्ड KYC विषयी कुठलीही काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. निश्चित आमच्या लेवलला तुम्हाला मदत केली जाईल. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.